आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटरचा चटका बसत असून नागरिकांना एवढा पगार नाही तेवढी वीज बिलं येत असल्याने माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले आक्रमक झाले असून वाढीव वीज बिल आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात त्यांनी या नागरिकांसह महावितरणाच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला। त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी येऊन स्मार्ट मीटरची पाहणी केली। स्मार्ट मीटर सक्ती करू नका, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिवसेना पदाधिकारी मोहन उगले यांनी दिला आहे। कल्याण पश्चिम येथील ठाणकरपाडा हा परिसर बहुतांश चाळीचा भाग असून सर्वसामान्य नागरिक राहतात। या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना 1000 ते 1500 दरम्यान वीज बिल येत होते, मात्र आता येथील नागरिकांना 15,000 19,000 अशी भरमसाठ बिलं आली आहेत। अशातच नागरिकांना स्मार्ट मीटरची सक्ती केली जात आहे, तर काही ठिकाणी गेल्या 2 महिन्यांपासून स्मार्ट मीटर बसवले असून स्मार्ट मीटर बसवल्यापासून भरमसाठ बिल येत आहे। हे स्मार्ट मीटर बसवताना नागरिकांना विचारात घेतले नसून नागरिकांच्या नकळत हे मीटर बसवले गेले आहेत, त्यामुळे यावर निर्णय घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी महावितरण अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत याचा जाब विचारला। शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक नागरिकांची अनुमती घेतल्याशिवाय मीटर बदली करू नये असे निर्देश असताना देखील हुकुमशाही पद्धतीने मीटर बदली केले आहेत। या नागरिकांना जेवढा पगार नाही तेवढे वीज बिल आले आहेत, त्यामुळे या प्रकाराचा निषेध करत आधीचे डिजिटल मीटर लावण्याची मागणी उगले यांनी केली। उगले यांच्या आवाहनानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मीटरची पाहणी केली। च्या निर्देशानुसार महावितरण जी कंपनी आहे किंवा MSEB आहे, या कंपनीने प्रत्येक माणसाचा विचार घेता किंवा प्रत्येक माणसाची अनुमती घेतल्याशिवाय मीटर बदली करू नये असा गाईडलाईन्स असतानासुद्धा या लोकांनी हुकुमशाहीसारखे येऊन सोसायटीचे मीटर बदली केलेले आहेत। लोकांना पगार नाही, इतके लाईट बिलं आलेले आहेत, त्यामुळे ह्या हुकुमशाहीचा निषेध करावा तेवढा कमी आहे। तरी कृपया MSEBने ह्या जाचकाठी न लावता आमचे जे पूर्वीची जे मीटर आहे डिजिटल मीटर तेच लावून देण्यात यावे आणि कोणीही सांगितले नाही की मीटर बदली करा। त्यामुळे अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी पण समंजसाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी आश्वासित केले आहे की याच्यापुढे आम्ही कुठलेही स्मार्ट मीटर लावणार नाही कन्झ्युमरच्या अनुमतीशिवाय। मी ठाणकरपाड्याला राहते, चाळीमध्ये रूम आहे माझी आणि माझं पहिले 1100-1200 पर्यंत बिल येतं। या महिन्यामध्ये माझं 19,000 बिल आलेलं आहे आणि मला आता स्मार्ट मीटर बसवायला सांगतात, तर ते मला बसवायचं नाही आहे। तुमचं पहिले मीटर होतं, आता ते काय म्हणतात मीटर तुम्हाला स्मार्ट मीटर नाही, ते म्हणतात चेक करणं, चेक केल्यानंतर जर फॉल्टी असेल तर आम्ही स्मार्ट मीटर बसवणार। आता किती बिल आलं तुम्हाला? 19,000। सुधीर चौधरी, मी एक निवृत्त आहे सरकारी कर्मचारी, निवृत्त सरकारी कर्मचारी आहे आणि वेंगवी सोसायटीमध्ये मी राहतो आहे। आमचे आता ही जी मीटर स्मार्ट मीटर जी बसवली गेलेली आहेत, आता 2 महिन्यापासून मागच्या महिन्यामध्ये मला जवळजवळ 7,500 बिल आलं आणि आता ह्या चालू महिन्यामध्ये मला जवळजवळ 10,000 रुपये बिल आलं आहे। मी एक निवृत्त असल्यामुळे मला काही 20 ते 25,000 पेन्शन आहे आणि त्याच्यामुळे मी 10,000 रुपये बिल कसं काय भरणार? एवढं भरू शकत नाही आणि येऊन आम्हाला कधी मीटर बसवले गेले हे आम्हाला माहीतच नाही। कधी आले, कधी मीटर बसवून गेले, काहीच कल्पना नाही। कोणाला तरी बोलवले पाहिजे, खाली लोकांना बोलवलं पाहिजे, सोसायटीमध्ये लोकांना सांगायला पाहिजे की आम्ही येतो आहे, 10 लोकांना खाली बोलवायचं, तुमच्यासमोर आम्ही ती मीटर बसवायची, काहीच नाही। कधी येऊन मीटर म्हणून गेले, एका अर्ध्या तासात ही सगळी सोसायटीची कार्य होऊन सगळे मीटर बसवले गेलेत। तर यावर काहीतरी विचारून काहीतरी निर्णय घ्यावा।